प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. कारण बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं, हे माझ्या मुला, माझ्या शब्दाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ते तुझ्या डोळ्यापुढून दूर न जाओ, ते तुझ्या हृदयात तू राखून ठेव, म्हणजे ते तुला जीवन आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देवाच्या शब्दाकडून वचनाकडून आपले डोळे दुसरीकडे जाऊ नये. देवाच्या शब्दाकडे किंवा वचनाकडे लक्ष देणारे आपण लोक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक वचन ऐकूया. यशाया 33 अध्याय वाचूया. आयझिया 33. आयझिया 33. यशाया 33 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज दुसरं वचन. हे परमेश्वरा, आम्हास प्रसन्न हो, आम्ही तुझी वाट पाहिली आहे. रोज सकाळी तू आमचा भुज हो, संकटाच्या समयी आमचे तारणही हो. आमेन. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय की हे परमेश्वरा, आम्हास प्रसन्न हो. हालेलुया. हालेलुया. आमच्याला प्रसन्न हो. आमची प्रार्थना आहे, आम्हाला प्रभू उत्तर दे. आमचं ऐक पिता, आम्हाला प्रसन्न हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, देव जो आहे त्याच्या लेकरांसाठी रोज प्रसन्न होणार आहे. हालेलुया. पावणार आहे. जगात लोक म्हणतात, देव मला पावेल का, देव माझ्यावरती प्रसन्न होईल का. बायबलमध्ये लिहिलंय, देव परका नाहीये, देव तुझा स्वर्गातील बाप आहे. आणि जर तुला ज्या दिवशी कळालं की देव तुझा स्वर्गातील बाप आहे, तुम्ही आपल्या आई वडिलांना विचारा, ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत का, ते तुम्हाला सांभाळतात का, ते तुम्हावर प्रेम करतात का. प्रत्येक आईवडील म्हणेल यस, आणि प्रत्येक मुलगा म्हणेल यस. बायबलमध्ये लिहिलंय, देव आम्हावरती प्रसन्न होणारा देव आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडे येतो, त्याला खूप आनंद होतो, प्रचंड आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो प्रेमळ देव आहे. येस. मी लोकांना नेहमी सांगतो की ज्या दिवशी तुम्हाला प्रभू येशूचा अनुभव येणार, त्या दिवशी तुम्हाला कळेल हे जग फिक्क आहे, हे जग चव नसलेलं जग आहे. पण येशू ख्रिस्तामध्ये जे जीवन आणि आनंद आहे ते प्रचंड वेगळा आहे. नक्की देव तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. नक्की देव तुमच्यावरती खुश होणार आहे, आणि तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल एका बाईविषयी बोलतं, जिचं नाव हन्ना होतं. बायबल सांगते एक दुःखी बाई होती, प्रचंड त्रासात असलेली. तर तुम्ही प्लीज कृपा करून एक शम्वेल मध्ये आलात, प्लीज कृपा करून वाचूया. एक शम्वेल, प्लीज कृपा करून वाचूया. शम्वेल मध्ये येऊया आपण देवाच्या वचनात. फर्स्ट शम्वेल. आणि बायबल असं सांगतं, पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. एक शम्वेल पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया, वाचूया. एफ्रामीमच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम यातला एक माणूस होता, व त्याचे नाव एल्काना होते. तो यरोहामाचा मुलगा, तो येलुहूचा मुलगा, तो तोहूचा मुलगा, तो सुफाचा मुलगा. तो एल्काना एफ्राईमी होता. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नाला लेकरे होती, परंतु हन्नेला लेकरे नव्हती. आणि तो माणूस प्रतिवर्षी आपल्या नगराहून शिलो येथे सैन्यांच्या परमेश्वराचे भजन पूजन करायला व यज्ञही करायला जात असे. तेथे येलीचे 2 मुलगे हफनी व फिनास परमेश्वराचे याजक होते. आणि एल्कानाने यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे तो आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे व तिच्या मुली यांना वाटे देत असे. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देई, कारण हन्नेवर तो प्रीती करीत असे. पण परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते. आणि परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते, यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 नाउ लिसन टू मी. इथं असं लिहिलं की परमेश्वराने, इथं असं लिहिलंय की एल्काना तिचा नवरा तिला दुप्पट वाटा दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वराने तिचा गर्भ बंद केला असं लिहिलेलं आहे. मला सांगायला आवडेल, परमेश्वर जो आहे तो नेहमी फलद्रूप करणारा, सर्व काही देणारा आहे. तुम्हाला कळेल की इथं असं लिहिलंय, पण देवाची योजना हन्नेसाठी वेगळी होती. देवाची इच्छा होती की हन्नेला हे कळावं की हन्ना, तुझा पती, तुझी सवत, तुझ्यावरती कोणीच प्रसन्न होऊ शकत नाही,
फक्त तुझा देव प्रसन्न होऊ शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला हे दाखवायचंय की मी तुला सर्व देणार आहे. येस. प्लीज ऐक, प्लीज ऐक ना. बायबल असं सांगतं की हन्ना दुःखी बाई होती ना. 8 वचन तुम्ही वाचलं, प्लीज वाचूया. 7 आणि 8 वचन. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. ओके, 6व 7 वचन. आणि परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते. यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला तसाच त्रास देई. म्हणून ती रडत असे व खात नसे. तेव्हा तिचा नवरा एल्काना तिला म्हणे, हन्ना तू का रडतेस, का खात नाहीस, आणि तुझे हृदय का दुःखित आहे? मी तुला 10 मुलांपेक्षा बरा नाही काय? ना बायबल सांगते की तिचा नवरा तिचं खूप सांत्वन करायचा, पण तिची सवत एल्कानाची दुसरी बायको तिला खूप त्रास द्यायची, चिडवायची, आणि तिला प्रचंड वेदना होत होत्या. प्रचंड वेदना. मे बी आज तुम्ही इथे आहात, जग तुम्हाला बघून हसत असेल. तुझ्या गरिबीवरती, तुझ्या संकटावरती, तुझ्या आजारावरती, तुझ्या प्रत्येक वाईट परिस्थितीवरती जग हसत असेल. पण मला सांगायला आवडेल सिस्टर अँड ब्रदर, एक देव आहे की जो तुझ्यावरती प्रसन्न होणार आहे. येस. तुझ्यावरती दया करणार आहे. आमेन. आणि बायबल सांगते त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. 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 घाबरू नको. त्यांनी खूप हसला असेल, पण देव ज्यावेळेस तुझ्यासाठी तुझी प्रार्थना ऐकेल, आय टेल यू, सगळ्यांना कळेल यस देव हिच्यावरती प्रसन्न झालाय. आमेन. बायबल सांगते एक दिवशी हन्नाला कळालं तिचं घर पूर्णपणे तिच्यासाठी दुःखाचं घर होतं. ते घर तिच्यासाठी त्रास देणारं घर झालं. रोज सकाळी ती उठत असेल, रात्री झोपत असेल, रोज रोज तिला तिच्या जीवाला त्रास होत असेल. पण एक दिवशी तिने ठरवलं, ह्या घरामधून माझं चांगलं नाही होणार. हे घर मला काही देऊ शकत नाही, ना पती ना कोणी. मी देवाच्याकडे जाईल, मी देवाच्या घरात जाईल. आणि मग पहा बायबल सांगता हन्नीने निर्णय घेतला. आज तोच निर्णय तू जर घेतला प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचा, तर बायबल सांगते ज्यावेळेस तू जाशील परत तुझ्या घरी, जे घर तुला खायला उठलेलं असेल, तुला दुःखी करणार असेल, ते घर प्रभू येशूच्या नावात स्वर्ग बनेल. आमेन. हन्नीला काल ना पुढे असेल वाचूयात 9व्या वचनात. मग त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली आणि एली याजक परमेश्वराच्या मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या सिंहासनावर बसला होता. तेव्हा ती जीवात कडू झालेली अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली. ना बायबल सांगता हन्ना कोणाकडे रडली? परमेश्वराकडे. व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही लिहिलं की हन्ना सवत, नवरा, नातेवाईक रडली असेल ती, पण बायबल सांगतं ती जीवात एवढी कडू झाली की ती कोणापुढे रडली? आणि तिने जीव ओतला. मी लोकांना नेहमी सांगतो, आपला जीव माणसापुढे ओतू नका. माणसाला त्याची किंमत नाही, पण देवाला तुमची किंमत आहे. देव तुमच्या अश्रू त्याच्या बॉटलमध्ये साठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एक दिवशी एक बहीण माझ्याकडे आली आणि ते सांगितलं की पास्टर, मला लेकरू बाळ नाहीये, माझे घरचे लोक खूप त्रास देतात पास्टर, दुसरं लग्न करायची बोलतात, अनेक गोष्टी बोलतात पास्टर, खूप छळतात. मी त्याला सांगितलं काळजी नको करू. एक दिवशी चर्चला आली, तिच्यासाठी प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करण्यात आली. आज देवाने तिला स्वतःचं लेकरू दिलंय. ज्या घरात ती पूर्णपणे अपमानास्पद जीवन जगत होती, प्रभूने तिची प्रार्थना ऐकून तिच्यावर प्रसन्न झाला. आमेन. तोच देव प्रभू येशू आज तुझ्यावरती प्रसन्न होईल. ना बायबल सांगता हन्ना रडली. पुढे असं लिहिलंय, आणि ती नवस करून बोलली, हे सैन्यांच्या परमेश्वरा, जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशीलच व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व तुझ्या दासीला पुरुष संतान देशील, तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वराला देईन आणि वस्त्रा त्याच्या डोक्यावर फिरणार नाही. आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत राहिली असता एलीने तिच्या तोंडाकडे लक्ष लावले. हन्ना तर आपल्या हृदयात बोलत होती, तिचे ओठ मात्र हल्ले, पण तिची वाणी ऐकू आली नाही. म्हणून ती दारू प्याल्यामुळे मस्त झालेली असेल असे एलीला वाटले. बायबल सांगतं ती रडत होती, दुःखी होती, पण तिथला याजक किंवा पाळक म्हटला ही बाई दारू पिलेली आहे. लोक तुम्हाला नाही समजू शकत सिस्टर ब्रदर. लोकांना तुमचं हृदय बी नाही समजणार आणि तुम्ही बी नाही समजणार. काय जगापुढे रडता, काय जगाला सांगता मी त्रासात आहे. जो प्रभू येशू तुमच्यावरती एवढं प्रेम करतो,
त्या प्रभूला सांगा की प्रभू येशू, माझं हृदय तू जाणतो, तू माझ्यावर प्रसन्न होणार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगता आपण पापी असताना देव आपल्यावरती प्रसन्न झाला. Yes. आपण पापी असताना तो स्वर्ग सोडून आपली किंमत मोजायला वधस्तंभावरती आला. Amen. आणि त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त सांडून, बायबल सांगतं ज्याने पाप जाणलंच नाही Yes. त्याला अम्मा करता जगा करता प्रभूला पाप असे केले, यासाठी की आम्ही म्हणजे मी आणि तुम्ही आणि जग त्याच्यामध्ये प्रभूमध्ये देवाचे न्यायपद म्हणजे देवाचे स्वभाव जीवन असे लोक बनावे. Amen. इमॅजिन एवढं प्रेम देवाने केलं. मग मला सांगा की तुम्ही का जगापुढे आपलं हृदय मांडता, प्रभू पुढे मांडा. पुढे असलेले वाचूया. तेव्हा एली तिला म्हणाला, केवढा वेळ तू मस्त राहशील, तो आपले मद्य आपल्यापासून दूर कर. आणि हन्ना उत्तर करून म्हणाली, असे नाही माझा प्रभू, मी दुःखित आत्म्याची बायको आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वराच्या पुढे ओतला आहे. माझा जीव मी परमेश्वराच्या पुढे ओतला आहे. ना जीव देवाला तुमच्या जीवाची किंमत आहे. येस. तो नक्की तुमच्या जीवाला सांभाळतो आणि वाचवतो. पुढं, तुझी दासी दुष्ट बाई आहे असे तू गणू नको, कारण माझे फार क्लेश व यातना यामुळे मी एथवर बोलले आहे. फार क्लेश, फार यातनेमुळे मी इथपर्यंत बोलले. हालेलुया. हालेलुया. पाहण्याचे हृदयच ओतून टाकलं ना. पुढे असलेले. मग एली उत्तर करून बोलला, सुखरूप जा व इस्रायलाचा देव याच्यापाशी जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो. ती बोलली, तुझ्या दासीवर तुझी कृपादृष्टी होऊ दे. मग ती बायको निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास नव्हते. कारण तिला माहित होतं कोण प्रसन्न झालाय त्याच्यावर, देव, प्रभू येशू. येस. आणि ज्यावेळेस देव प्रसन्न होतो, तुमच्या हृदयाची मागणी, तुमची इच्छा आणि तुमच्या कल्पना आणि मागणीच्या पलीकडे तुम्हाला देतो. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. येस. आणि बायबल असं सांगतं, तर तुम्ही पुढे वाचत गेला आणि बायबल पुढे सांगतं हन्नेला लेकरं झाले. येस. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 6 लेकरं. आणि तिचा मोठा मुलगा जो होता ज्याचं नाव शम्वेल होतं. आणि बायबल सांगतं हा शम्वेल देवाचा मोठा सेवक झाला, भविष्यवादी, ज्याच्याद्वारे देवाने 2 राजे इस्रायलमध्ये उभे केले. भविष्य सांगण्यात आले. ओ, हन्नेचा जीव किती आनंदी केला बघा देवाने. पण पनिन्नेच्या मुलाविषयी बायबल काय नाही सांगत. पनिन्ना आली आणि पनिन्ना गेली, तिचे लेकरं बी गेले असतील, पण हन्नेविषयी बायबल लिहितं देव त्याच्यावर प्रसन्न झाला. हालेलुया. हन्नेचे लेकरं, एक मुलांनी हन्नेच्या देवाला आपलं जीवन दिलं आणि बायबल सांगतं त्याचं नाव बायबलमध्ये आलं. त्याच्याद्वारे देवाचं कार्य वाढत आणि वाढत गेलं. आज तोच देव तुझ्याशी बोलतोय. देवाची इच्छा आहे तुला आज रडण्यापासून, दुःखापासून, त्रासापासून, निराशेपासून उंच करायचं. पण तू येशूला ओळख, जो तुझ्या जीवावरती प्रेम करतो, ज्याला तुला याच्यातून काढायचंय. त्याचं बायबल वाच, प्रार्थना कर, त्याला सांग, प्रभू येशू, माझं हृदय मी तुझ्या पुढे ओतत आहे. तू माझं सर्व काय आहे, तू माझं आई बाप आहे. आणि देव तुझ्याद्वारे तुझ्या जीवनात कार्य करेल आणि तुझ्याद्वारे अनेक लोकांना दाखवून देईल की तुझा देव जिवंत आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी प्रार्थना करेल. बायबल सांगतं हन्नेच्या तोंडावरती त्याच्यानंतर अजिबात दुःख नव्हतं. हन्ना हसत गेली आणि 6 लेकराची आई झाली. हालेलुया. 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 आज तू जर प्रभू येशूला आपलं जीवन दिलं तर तुझ्या जीवनात इतिहास 100% घडला जाईल. आमेन. मागचे दिवस तू विसरशील. मग पनिन्ना जेव्हा हन्नाकडे पाहायची, पनिन्याचं तोंडच बंद झालं असेल, तिच्या सवतीचं तोंड बंद झालं आणि तिला कळालं, बापरे, हन्नेची प्रार्थना देवाने ऐकली, हन्नेवरती देव प्रसन्न झाला. आणि बायबल सांगतं देव हन्नेविषयी तिच्या लेकराविषयीच बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपलं हृदय येशूसाठी उघड. त्याला सांग, प्रभू तू माझा आहे, मी तुझा आहे, मी तुझ्या बरोबर चालेल, तुझ्या मागे चालेल, तुझ्यावरती विश्वास ठेवून जगेल. आणि प्रभू मी अनेकांना तुझ्या नावाची घोषणा करेन. डोळे बंद करा आणि आपण प्रार्थना करूया. फक्त आपलं माझ्या मागे पूर्ण हृदयाने, विश्वासाने, अर्थ समजून प्रार्थना करा. बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. धन्यवाद तू माझ्यासाठी आला. धन्यवाद तू माझ्यासाठी आला. प्रभू येशू तू माझ्यासाठी प्राण दिला. प्रभू येशू तू माझ्यासाठी प्राण दिला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास, असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू
तूच माझा तूच माझा तारणारा देव तारणारा देव आहेस. आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात मी तुला बोलवतो. माझ्या हृदयात मी तुला बोलवतो. ये प्रभू येशू, ये प्रभू येशू. आज आज प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. माझ्या हृदयात मी मी स्वीकारत कबूल आहे. करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. डोळे बंद करा. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. दुःखी अंतकरणावर ठेवा. ला शेब्रेके. थँक्यू फादर. देवप्पा, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला अंगीकारलं, तितके तुझे लेकरं आहेत. आणि थँक्यू यांना तुझं लेकरू सार्वकाळसाठी केलंय. आता माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावात, फादर, जसं त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तू प्रसन्न झाला, त्यांच्यात राहायला आला, मग धन्यवाद. आता त्यांची स्टोरी, त्यांचा इतिहास, त्यांचं भविष्य बदललं जावं. प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. त्यांना दुःखी करणारे दुष्ट आत्मे, त्यांच्या निराश करणारे आत्मे, त्यांच्या आशीर्वादामध्ये अडकण घालणारे आत्मे, शरीरातील प्रत्येक आजार आणि रोग मी आज्ञा देतो प्रविष्टात निघून जा. आपल्या आजारी बरोबर हात ठेवा. निघून जा शैतान. त्यांच्या कुटुंबातून दारूचा आत्मा, गरिबीचा आत्मा, दरिद्रीचा आत्मा, अशांतीचा आत्मा, भांडणाचा आत्मा, आजाराचा आत्मा निघून जा प्रविष्टात. वासनेच्या आत्मा निघून जा येशूनात. फादर, त्यांच्या जीवनात आणि घरात आणि शरीरात मी लॉर्ड तुझी आत्मिक शारीरिक बदेशात तुझं आरोग्य, तुझी शांती, तुझी बरकत प्रभू येशूच्या नावात मोकळी करू. प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रार्थना केली. तुम्ही साक्ष देऊ शकता. लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणार आहे. सो प्रत्येक 8:30 वाजता प्रत्येक दिवशी, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार भेटू. शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9, रविवारी सकाळी 10:30 ते 1. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. प्रार्थनेसाठी फोन करत जा आणि आम्ही तुमच्यासाठी प्रेयर करू. आमेन. आमेन.